नमस्कार। या दुपारी 4 वाजताच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। धानोरकर आणि वडेट्टीवार या वादात अडकलेल्या चंद्रपुरातल्या महानगरपालिकेचं सत्ता समीकरण अचानक फिरलंय आणि चंद्रपुरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झालाय, तर त्याला चक्क उद्धव ठाकरे यांच्या गटानं पाठिंबा देत उपमहापौर पद आपल्या पदरात पाडून घेतलंय। भाजपाच्या संगीता खांडेकर या महापौर आहेत, तर ठाकरेंचे प्रशांत दानव उपमहापौरपदी आले आहेत। चंद्रपूरच्या सत्तेमध्ये उद्धव ठाकरे भाजपाच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसतं आहे। संधी दिली या यशाचे श्रेय आमचे सुधीर भाऊ, किशोर भाऊ आणि हंसराज भैया यांना सुद्धा देत, तसेच आमचे उभाट्याचे संदीप भाऊ गिरे यांना सुद्धा देते। आज या शहराच्या विकासासाठी मी सगळे प्रयत्न करेन आणि भारतीय जनता पार्टी कसा विकास हो याकडे मी जास्त लक्ष देणार। हा विजय माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे। त्यांनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिकची निवडणूक आहे, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पूर्ण अधिकार दिला। त्या अधिकारामध्ये हा जो विजय झाला हा निश्चितच त्यांचा विजय आहे। उद्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन हे सुद्धा उभाटाच असणार आहे, 6 वर्षांनी महापौर हे सुद्धा उभाटाच असणार आहे। त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही जो स्थानिक पातळीवर चंद्रपूरच्या विकासासाठी निर्णय घेतला, आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार असू द्या, जोरगे साहेब असू द्या, त्या देवराव भाऊ बोंगडे, आम्ही सगळे मिळून चंद्रपूरच्या विकासासाठी प्रयत्न करू। आपले सहकारी प्रतिनिधी अनवर शेख या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनवर, हा सगळा चमत्कार घडला कसा? नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं की जे काँग्रेस धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गट एकत्र येत होते आणि हे सगळे दोन गट जे आहे उभाटाला घेऊन आपली सत्ता माझी सत्ता माझी सत्ता म्हणून हे भांडण करत होते। परंतु ऐन वेळेला उभाटाने भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपला सत्ता स्थापना करण्यासाठी चान्स दिला आहे। महत्वाचा म्हणजे सुरुवातीपासून उभाटा हे आम्हाला महापौर पद हवं आहे हेच अट काँग्रेसकडे लावून धरली होती। परंतु काँग्रेसने महापौर पद न दिल्याने त्यांनी भाजप सोबत युती केली। आणि महत्वाचा म्हणजे एक आणखी प्रश्न आपल्यासाठी उपस्थित पटकन करतो, तो असा आहे की या सगळ्यामध्ये मुख्य खेळी कुणी खेळली, मुनगंटीवारांनी का जोरगेवारांनी? महत्वाचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच निवडणुका सुरू झाली होती तेव्हापासूनच त्यांनी म्हटलं होतं का महापौर भाजपचाच बसणार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामाला हे करूनच उभाटाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। कारण की त्यांनी म्हटलं होतं जर आमचा महापौर बसला नाही तर आम्ही विरोधात राहू आणि आमचे जे नगरसेवक आहेत त्या भागातलाच आम्ही विकास करू, बाकीचा करणार नाही, असा स्पष्ट सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं। म्हणून उभाटानं सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर भरोसा करून त्यांना पाठिंबा दिला आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण पुढच्याही घडामोडींच्या निमित्तानं बोलत राहू।